धरणगावात बेकायदा वास्तव करणाऱ्या इराणी महिलेसह 3 वर्षाच्या चिमुकल्याची इराणला रवानी। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बेकायदा वास्तव करताना आढळून आलेल्या इराणी महिला व तिच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याची इराण देशात रवानगी करण्यात आली आहे। अनेक वर्ष भारतात वास्तव्यास असलेली ही महिला दिल्ली येथील विमानतळावरून भारत सोडताना भावूक झाली असून तिचे डोळे पाणावल्याचे दृश्य पाहायला मिळाले। जळगाव पोलिसांनी इराणी दूतावासाशी संपर्क साधून सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेला दिल्ली येथे नेले आणि तेथून विमानाने इराणमध्ये रवाना केले। दरम्यान या महिलेला आश्रय दिल्याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान एका संशयिताचा पाकिस्तानमधील काही मोबाईल क्रमांकाशी संपर्क असल्याची बाब समोर आल्याने पोलीस तपासाला वेग आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत। सर, काय सांगाल? धरणगावमध्ये इराणी महिला बेकायदेशीररित्या राहत असल्याचं समोर आलं होतं। पोलिसांनी तिची इराणला रवानगी केल्याचं सांगितलं होतं, तर नक्की काय प्रकार आहे? जे इराण महिला हे कड धरणगावमध्ये सापडण्यात आलं होत्या, त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि ते कायदेशीर बाब चालू आहे। बट ही जे महिला आहे म्हणजे त्याचा विजा संपले होते, मग हे इथं अनधिकृत ओव्हरस्टे होते। मग त्याच्या अनुषंगाने आम्ही इराण एम्बसीला आमच्याकडनं संपर्क झालेला आहे। मग इराण एम्बसीला संपर्क झाल्यानंतर तिचं विजा संपली होती आणि पासपोर्ट देखील मागच्या महिन्यात संपले होते आणि त्याचा मुलांचा जन्म इथं झाला होता आणि त्यांच्याकडे पासपोर्ट बी नव्हते। मग ही सर्व गोष्टी त्यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी नवीन त्याचं पूर्ण पासपोर्टचा आणि ओव्हरऑल त्यांचे प्रोसिजर त्यांनीच तयारी करून दिला आणि तिथं जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते। इराण एम्बसीवाल्यानेच त्यांचं तिकीट काढण्यात आलं होतं आणि हे जे दिल्ली एअरपोर्टमधून त्यांना इराणला पाठवण्यात आलेलं आहे। इकडनं आमचा स्टाफ तिला घेऊन गेला आणि एअरपोर्टमध्ये सोडलं आणि तिथं रवाना झालेलं आहे 7 फेब्रुवारी रोजी। लोकनायक न्यूज